वंदे मातरम का 150वां वर्ष चल रहा है। ये राष्ट्रगीत भारत के आन मान शान का प्रतीक है। हम वंदे मातरम के लिए खड़े नहीं होंगे, हम नहीं गाएंगे। क्या मतलब है इसका? ವಂದೇ ಮಾತರಮನ್ನ ವಿರೋಧ ಮಾಡೋದು ಹಾಗೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಚಿಹ್ನೆಗಳ ವಿರುದ್ಧ ಅವಮಾನಕರ ಹೇಳಿಕೆಯನ್ನ ಕೊಡೋದು ದೇಶದ್ರೋಹಕ್ಕಿಂತ ಕಮ್ಮಿಯಲ್ಲ ಅಂತ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್ ಗುಡುಗಿದ್ದಾರೆ. ಸಮಾಜವಾದಿ ಪಕ್ಷ ಮತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಂವಿಧಾನದ ಹೆಸರಲ್ಲಿ ಜನರನ್ನ ದಾರಿ ತಪ್ಪಿಸ್ತಾ ಇವೆ, ಹಾಗೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗೀತೆಗೆ ಅಗೌರವ ತೋರಿಸ್ತಾ ಇವೆ ಅಂತ ಆರೋಪ ಮಾಡಿದ್ರು. ಬಜೆಟ್ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ನಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಆದಿತ್ಯನಾಥ್, ರಾಜ್ಯ ತನ್ನ ಪರಂಪರೆ ಬಗ್ಗೆ ಹೆಮ್ಮೆ ಪಡುತ್ತೆ, ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ಬೇರೂರಿರೋ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯದ ಅಡಿಪಾಯವನ್ನ ಹಾಕುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದೆ. ಇಷ್ಟಾದರೂ ಭಾರತದ ಆತ್ಮದ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಮಾಡಿದ ಮತ್ತು ರಾಜಕೀಯ ಲಾಭಕ್ಕಾಗಿ ಅದರ ನಂಬಿಕೆಯನ್ನ ಸಂಕೋಲೆ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನಿಸಿದ ಆಕ್ರಮಣಕಾರರನ್ನ ಯಾರಾದರೂ ವೈಭವೀಕರಿಸಿದ್ರೆ ನವಭಾರತ ಮತ್ತು ಹೊಸ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಅದನ್ನ ಸ್ವೀಕರಿಸೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಟ್ಟರು. ರಾಷ್ಟ್ರ ವಿರೋಧಿ ಅಂಶಗಳನ್ನು ಬೆಂಬಲಿಸೋ ಅಥವಾ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹೆಮ್ಮೆಯ ಸಂಕೇತಗಳ ವಿರುದ್ಧ ಅವಹೇಳನಕಾರಿ ಕಾಮೆಂಟ್ಗಳನ್ನು ಹೇಗೆ ರವಾನಿಸಲಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ಇದು ದೇಶದ್ರೋಹಕ್ಕಿಂತ ಕಮ್ಮಿ ಅಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಜನವರಿ 24, 1950ರಂದು ಸಂವಿಧಾನ ಸಭೆಯಿಂದ ಮಾನ್ಯತೆ ಪಡೆದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗೀತೆ ಭಾರತದ ಹೆಮ್ಮೆ ಮತ್ತು ಗೌರವವನ್ನ ಸಂಕೇತಿಸುತ್ತೆ. ತ್ರಿವರ್ಣ ಧ್ವಜ, ರಾಷ್ಟ್ರಗೀತೆ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪ್ರತಿಮೆಗಳು ಸೇರಿದ ಹಾಗೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಚಿಹ್ನೆಗಳನ್ನ ಗೌರವಿಸೋದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಭಾರತೀಯನ ಕರ್ತವ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ವಂದೇ ಮಾತರಮ್ಮನ್ನ ವಿರೋಧಿಸೋದು ಸಂವಿಧಾನ ಮತ್ತು BR ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸೇರಿದ ಹಾಗೆ ಅದರ ನಿರ್ಮಾತೃಗಳಿಗೆ ಮಾಡಿದ ಅಪಮಾನ ಅಂತಾನು ಹೇಳಿದ್ರು. ನಾನು ಸಮಾಜವಾದಿ ಹಾಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷವನ್ನ ಕೇಳೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ಒಂದ್ ಕಡೆ ನೀವು ಸಂವಿಧಾನದ ಹೆಸರಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರನ್ನ ದಾರಿ ತಪ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಇನ್ನೊಂದ್ ಕಡೆ ನಿಮ್ಮ ಸದಸ್ಯರು ವಂದೇ ಮಾತರಂಗೆ ಬೆಂಬಲ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಏನಿದರ ಅರ್ಥ? ನೀವು ಭಾರತದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀರಿ, ಆದರೆ ರಾಷ್ಟ್ರಗೀತೆ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರಗೀತೆಯ ಬಗ್ಗೆ ಸಮಸ್ಯೆ ಯಾಕೆ? ಇದನ್ನ ಒಪ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಏನಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ರು. प्रदेश अपनी विरासत पर गौरव की अनुभूति करता है। पूरा देश आदरणीय प्रधानमंत्री जी की प्रेरणा से अपनी विरासत पर गौरव की अनुभूति करता है और हम लोगों का मानना है कि विरासत से युक्त विकास ही एक उज्जवल भविष्य की एक आधारशिला होती है। लेकिन अपने राजनीतिक स्वार्थों के लिए अगर कोई उन आक्रांताओं को महिमामंडन करता है जिन्होंने भारत की आत्मा पर प्रहार किया, जिन्होंने भारत की आस्था को रौंदने का कार्य किया है, मुझे लगता है कि आज का नया भारत, आज का नया उत्तर प्रदेश, ये नए भारत का नया उत्तर प्रदेश इसको स्वीकार करने को तैयार नहीं है, कतई तैयार नहीं है। आप देखें किस प्रकार से, यानी आक्रांताओं को महिमामंडन करना, देशद्रोही तत्वों के समर्थन में बयानबाजी करना या राष्ट्रीय प्रतीकों के प्रति अपमानजनक टिप्पणी करना, ये किसी राष्ट्रद्रोह से कम नहीं। वंदे मातरम का 150वां वर्ष चल रहा है। कुछ लोग हैं, उनमें राष्ट्रगीत जिसे भारत की संविधान सभा ने सर्वसम्मति से सम्मान देकर के राष्ट्रगीत के रूप में प्रस्तुत किया, और हम आभारी हैं प्रधानमंत्री मोदी जी के, जिन्होंने राष्ट्रगीत को अनिवार्य रूप से देश के अंदर लागू करने के लिए एक नोटिफिकेशन जारी करवाया। कि राष्ट्रगीत भारत के आन मान शान का प्रतीक है और भारतवासी को अपने पुरातन वैभव पर गौरव की अनुभूति करनी चाहिए और इन सभी प्रतीकों के साथ साथ राष्ट्र नायकों का सम्मान हम सब भारतीयों का दायित्व बनता है। अगर हम आक्रांताओं का महिमामंडन कर रहे हैं और राष्ट्र के प्रतीकों का, भारत के तिरंगे का, भारत के राष्ट्रगान का, भारत के राष्ट्रगीत का, भारत के महापुरुषों का अपमान कर रहे हैं, एक प्रकार से हम संविधान की अवहेलना कर रहे हैं। मैं पूछना चाहता हूं समाजवादी पार्टी और कांग्रेस से, एक तरफ संविधान के नाम पर जनता की आंखों में धूल झोंकने का कार्य कर रहे हैं और दूसरी तरफ वंदे मातरम जैसे राष्ट्रगीत का इनके द्वारा विरोध करवाया जा रहा है। इनके सदस्य धड़ल्ले से बोल रहे हैं कि हम वंदे मातरम के लिए खड़े नहीं होंगे, हम नहीं गाएंगे। क्या मतलब है इसका? यानी हिंदुस्तान में रहोगे और भारत के राष्ट्रगान और राष्ट्रगीत को गाने में आपको दिक्कत होती है, ये चीजें नहीं चल सकती है। ये भारत के संविधान निर्माताओं का अपमान है, ये बाबा साहब भीमराव अंबेडकर का अपमान है।
क्योंकि उसी संविधान सभा ने, याद रखना, 24 जनवरी 1950 को वंदे मातरम को भारत के राष्ट्रगीत के रूप में मान्यता दी थी। और हर भारतीय का दायित्व बनता है हम भारत के इन प्रतीकों को पूरी तरह सम्मान दें।